कमलाकर 51 धावा, परंतु विनर संघ असल्यामुळे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक ते कमलाकर. नाबाद एक मॅरेथॉन खेळी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळत होता. हो, आणि पहिला चेंडू हवेमध्ये आणि अशा प्रकारे फलंदाज बाद. सामन्याची सुरुवात काहीशी छान अशी होते. डीजे संभाजीनगर वर्सेस मालीनगर दोन्ही मुरबाड मधले संघ आहेत. दोघांना एकमेकाच्या मला वाटतं ज्या आणि यावेळेला चेंडू मला तर आउटस्विंगर चेंडू पूर्णपणे बीट करून जातोय. धावसंख्येत अद्याप ओपन अकाउंट होत नाही. धावसंख्या अद्याप 0. दोन्ही अगदी जवळच्या संघ आहेत. दोघांना एकमेकाच्या ज्या काही खुबी असतील माहीत असतील. कुठला फलंदाज कसा खेळतोय तो. आणि याला पाहायचंय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, परंतु चेंडू जात होते मला वाटतं पाहायचं. सीमेच्या आतमध्ये चेंडू अडतोय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणताय. छोट्या चेंडूचा खेळाडू दरम्यान मला वाटतं संघाचं खातं खोलतोय वैयक्तिक. योगेश आपलं खातं खोलतोय. धावसंख्या ती 1 गडी बाद 2. आणि पाहायचं यावेळेला चेंडू त्यांना ऑन साईडला खेळायचा होता आणि मला वाटतं पाहायचं पंचांच्याकडे अपील आणि अशा प्रकारे एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. रिओ इथे पाहायचंय. Yes, he's out. चांगलासा क्षेत्ररक्षण आणि पुन्हा एकदा चांगलासा मोहरा तंबूत परतोय प्रमोद यांच्या रूपाने. खरोखरच संभाजीनगर संघाचं क्षेत्ररक्षण चांगलंसं क्षेत्ररक्षण कुठल्याही प्रकारची मला वाटतं अतिरिक्त धाव मिळण्याच्या दृष्टीने चांगलासा थ्रो आणि प्रमोद यांच्यासारखा एक महत्वाचा गडी तंबूत परततोय. दुसरा हादरा बसतो तो मालीनगर संघाला. ओपनिंगची जोडी बॅक टू द पॅव्हलियन वापस. दोन्ही आता नवीन फलंदाज. दोन बाद 2. नवीन फलंदाज ते सुनील.
स्वप्नील हो आणि पाहायचा झेंडू हवे माझे गलीमध्ये चांगलासा झेल होऊ शकला असता पण तो चेंडू त्यांच्या सुटते आणि कलकस जीवदान मिळते. धावसंख्या 1 पुढे धावसंख्या 3. चांगल्याशी गोलंदाजी प्रत्येक चेंडू खेळण्यात भाग पाडतोय. सुंदरशी गोलंदाजी स्वप्नील यांची. आणि याला काहीसा शॉर्टपिच चेंडू चेंडू जातो मोठ्या डिस्कच्या डोक्यावरून पाहायचंय. पंचांचा शॉर्ट चेंडू सीमा पार 4 धावा. डीजे अशा प्रकारे एक स्वप्नील यांचं एक यशस्वी असं षटक आहे. चांगली अशी गोलंदाजी 1 षटक 0 निर्धाव 7 धावा आणि 2 बळी. एक बळी मला टेक तर रनआउटच्या रूपाने त्यामुळे त्यानंतर बळी जाणार नाही पण तो चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करायची ती मला वाटतं पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ते पाहण्यास मिळालेले सुंदर असा मारा केलेला आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. दुसऱ्या राऊंडचा सामना आहे त्यामुळे 4 षटकांचा सामना. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्यामुळे पांगवलेला आहे. एक स्लिप एक मला वाटतं शॉर्ट फांडले म्हणता येईल. एक बॅकवर्ड पॉइंट एक कवर एक डीप लॉन्ग ऑन डीप मिड ऑन डीप मिड विकेट डिस्क शॉर्ट फाइन लेग. बॉलरचं नाव आणि पहिला चेंडू सॅटसिंगच्या डोक्यावरून चेंडू जातो पाहायचंय आणि पंचांचा इशारा षटकार. अगोदर चांगले 2 फटके पहिला षटकार त्यानंतर चौकार पाहायचा तर तिसरा चेंडू काय होत आहे. गोलंदाजी काय ते बातचीत करतात आपले खेळाडू पाहायचंय. त्याला काहीतरी कानमंत्र देतात. अमोल कठोर एक वरिष्ठ असे खेळाडू अष्टपैलू असे खेळाडू आपल्या गोलंदाजी पुन्हा एकदा विश्वास दाखवत आहेत. आणि यावेळेला वाटतं काहीसा टायमिंग काही जमत नाही. स्लो पे चेंडू पुढे सरसट चेंडू हुकायचा प्रयत्न बॅटच्या कडे देत नाही. बाकीचं काम विकेट किपर करतोय. धाव संख्या रोखून दिली 17. म्हणजे जो काही कानमंत्र दिला गोलंदाजाला त्याचा पुरेपूर फायदा उठवत आहेत ते गोलंदाज आणि पुढच्या चेंडूतून निर्धाव. आणि पाहायचं यावेळेला अष्टमच्या बाहेर बॅट अगदी करण्याचा प्रयत्न पण तो खूपच बाहेर आहे. एकदा तो मिळणारच आहे. धाव संख्या वाढते ती 18.
यांचा पुढचा चेंडू पाहायचा आहे, कॉटन बॉलचा चान्स आहे आणि मला वाटतं 3 शतरक्षक चेंडूवरती आले होते, परंतु कुणाल अत्यंत चांगला असा खेळाडू, त्याने काहीच चुकलं नाही आणि कॉटन बॉलचा हाफ चान्स होता आणि गडी बाद. अशा प्रकारे सुनील एक छोटीशी मला वाटते बारी 11 धाव काढून बाद होते. 1 षटकार आणि 1 चौकार. त्यांची जागा घेण्यासाठी जातात ते नवीन फलंदाज प्रशांत. जो कुणाल यांच्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्याचा त्यांनी मला सार्थक केलेला आहे. 1 चौकार 1 षटकार, त्यानंतर 2 चांगले चेंडू, 1 निर्धार चेंडू, त्यांचा पुढच्या चेंडू चांगला असं मला वाटतंय गडी बाद करतोय. आणि याला पाहायचं हाताची घेऊन चेंडू करतोय, चेंडू जातो तो बघतोय, पंचांचा इशारा काय येतो आणि पंचांचे दोन्ही हात वर षटकार. डीजे एकोणावीस धावा आणि मला वाटते 1 बळी. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या 26, गडी बाद ते 3. पाहायचं सामन्याचं पुढचं षटक कोण घेणं पाहायचं. चंदू शत्रुशन रचना पुन्हा लावतायत. आता मात्र पांगल शत्रुशन पुढे पांगलेला आहे. एक शतरक्षक म्हणतं अष्टरक्षाच्या बाजूला एक स्लिप, त्यानंतर म्हणतं लेग स्लिप म्हणता येईल की फ्रंट लेग आणि लेग स्लिप यांच्यामध्ये एक शतरक्षक उभा आहे. 1 पॉइंट आहे, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, एक शॉर्ट मिड विकेट आहे, डीप लॉंग ऑन आहे. इकडे एक म्हणतं डीप मिड ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे आणि एक शॉर्ट फाईन लेग आहे. हो, पहिला चेंडू प्रशांत मराठे चेंडू खेळून काढतो आपल्या फॉलो थ्रू मध्ये. छान असं क्षेत्रक्षण, पण एकदा रोखू शकत नाहीये. संघाची धावसंख्या वाढते ती 27. 3 गडी बाद. हो, आणि यावेळेला मला वाटतं आउट स्विंगर चेंडू. फलंदाजाला खेळायचा आता, बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क नाही. विकेट किपर बाकीचं काम करतो. धाव संख्यावर रोखून धरलेली आहे. सुंदर अशी गोलंदाजी. चंदू यांचा पुढचा चेंडू अष्टमच्या बाहेर. पंच सुनील यांनी हात फैलावलेला आहे. 1 धावची बोनस मिळतोय. संघाला संघाची 28. 3 गडी बाद 28.
धावा तर मिळतायत, धावा कशा मिळेल त्याला महत्व नाहीये, धावा वाढवायच्या हेच मला वाटतं पाहायचंय. आणि या वेळेला वाटतं चेंडू ऑन साइडला कट करायला जातात, चेंडू बॅटच्या काय पट्ट्यात बसत नाहीये, त्यावर डिपेंड शेवटी ते चेंडू थांबतोय किंवा कुठल्याही प्रकारची धाव नाही. पुन्हा एकदा निर्धार चेंडू, चांगलासा मारक होता चेंडू. धावसंख्या 28, 3 गडी बाद. या षटकामध्ये काहीसा ब्रेक देतोय धावसंख्येला. 2 षटकामध्ये 26 धाव होत्या, या षटकामध्ये केवळ 2 धाव अद्यापर्यंत. आणि हा खराब चेंडू जातो क्षेत्रस्थिती, ते मला वाटतं आहे डिस्वालिफाय आणि मिडको यांच्यामध्ये. दरम्यान केवळ एकेरी धाव वाढते. धावसंख्या धावाची भर, धावसंख्या 29, 3 गडी बाद. चांगले षटक म्हणता येईल. एकेरी दुहेरी धावा फक्त वाढतायत, कुठल्याही प्रकारची चौकार किंवा षटकार पाहायला काय मिळत नाही. चांगली गोलंदाजी. हो, आणि याला पुन्हा एकदा आउटस्विंगर चेंडू फलंदाजाला मला वाटतं पूर्णपणे चकून जातो. एक निर्धार चेंडू, धावसंख्या रोखून धरलेली. चांगल्याशी गोलंदाजी चेंडू. केवळ अद्यापर्यंत 3 धावा खर्च या षटकामध्ये. आणि यावेळेला पाहायचं शतरंज चेंडू ते आहे, परंतु काही उपयोग नाही. चेंडू जातो सरळ डिस्वालिफाय चेंडू षटकार डीजे. समाप्तीनंतर धाव संख्या होती 35. जवळजवळ वाटतं 12 धावांची सरासरी. म्हणजे काय मला वाटतं तशी कमी म्हणता येणार नाहीये, एक फाईट स्कोर म्हणता येईल. पायचे शेवटचे षटक टाळण्यासाठी कोण येतो आणि या शेवटच्या षटकात किती धावा मिळतात तेच पाहण्याचं आहे. आणि जर मला वाटतं साधारण मला वाटतं 15 धावा निघाला तर 50 धावा होतील. कोण आता बॉलर? जगदीश. एक स्लिप आणि एक शिली पॉइंट. डिपेस्ट्रा कव्हर एक मिडा पे डीप लॉन्ग ऑन, डीप मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, शॉर्ट फॅन लेग. पुन्हा आपल्या गोलंदाजीच्या ओघामध्ये पुन्हा वापस जातोय. बॅट्समन तयार नाहीये. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जगदीश. योगेश. हो, आणि यावेळेला मला वाटतं फलंदाजाला पूर्णपणे चकवतोय. मला वाटतं आउटस्विंगर पूर्णपणे बीट करून जातो. कुठल्या प्रकारची धाव नाही, निर्धार चेंडू जातो. धाव संख्या रोखून झाली. धाव संख्या 35, 3/35. चांगली सुरुवात. आणि यावेळेला पाहायचं पंचांच्याकडे अपेल, पण तिकडे वाईट चेंडू, लेफ्ट वरती चेंडू उचली घेऊन जाणार चेंडू, पण लेफ्ट वरती एका धावेची भर. धाव संख्या वरती 36. पुढे ससावा छानसा फटका पाहायचे. षटकांचं झोल होते आणि मला वाटतं निश्चित पंचांचा षटकार डीजे.
जे कायसा शॉर्ट पिच चेंडू आणि पुढे सरसावा छान असा फटका मिळाला आणि लुंगड्यांच्या मधून चेंडू सीमापार 6 धावा. धावसंख्या जोराने वाढते. धावसंख्या 42. पुढचा चेंडू पुन्हा डाऊन साईड चेंडू कट करतो जातो पाहायचं चेंडू जातो तो डिस वालीच्या दिशेने. पंचांचा चेंडू सीमापार 4 धावा. डीजे खेळाडू सुंदर अशी फटकेबाजी करतो तो योगेश. आणि याला वाटत बंपर चेंडू अष्टमच्या बाहेर पायाच्या दोघांच्या मध्ये शर्यत चालू आहे. कोण जिंकतोय कोण आता पाहायचंय. आणि शेवटी मला वाटतंय धावबाद क्षेत्ररक्षक भारी पडतोय मला वाटतंय. आणि शेवटी एक विकेट मिळतंय म्हटलं संघासाठी. आणि पुढे सरसावा चेंडू हवेमध्ये परंतु पाहायचं केवळ चेंडू आणायचं काम करतोय षटकार. डीजे मिडन यांच्या डोक्यात चेंडू जात होतं सीमापार 6 धावा. आणि अशा प्रकारे संघाची मते 50 पूर्व धावसंख्या ती 52. सुरुवात तर चांगली केली ती वाटते जगदीशाने पण त्यानंतर वाटते काहीसे मला वाटते त्यांचे चेंडू शॉर्ट पिच पडतायत आणि याचा पुरेपूर फायदा होतो ते फलंदाज. आणि यावेळेला चेंडू मला ब्लॉक मध्ये टाकला. चेंडू दोघांच्या मध्ये यस न आणि तशातच वाटतं पुन्हा एकदा घात होतो आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा विकेट जाते. धावसंख्येत कुठल्या प्रकारचे चांगले असे क्षेत्ररक्षण खरोखरच म्हणायला लागेल परंतु ओव्हर संपले ना. आणि अशा प्रकारे संघाला केवळ वाटते 52 धावसंख्येत रोखलेलं आहे. विजयाचं लक्ष 53 धावांचं. पाहायचं किती चेंडू मध्ये ह्या 53 धावा कसं काय करतो ते पाहायचंय कारण एक बॅटिंग स्कोर म्हणावं लागेल. जवळजवळ मला वाटतं 13.5 जवळ 13 धावांच्या पुढे धावा काढायचे. मला वाटतं जगदीशांचे म्हणजे पृथ्वीकरण काहीसा मागडे 17 धावा दिलेत त्यांनी. 2 षटकार आणि 1 चौकार. या मला सामन्यामध्ये योगेशांचं खूपच चांगली फटकेबाजी आहे. मला वाटते एकूण मला वाटते 25 धावा त्यांनी आपल्या संघासाठी. त्यानंतर सुनील यांची एक छोटीशी धावसंख्या ती देखील 11 धावांची.
छोटीशी बारी. प्रशांत याने देखील आपल्या संघासाठी 12 धावांचं योगदान. शेवटच्या चेंडू ते धावबाद झाले. 2 षटकार, चांगल्याशी फटकेबाजी. विजयाचं लक्ष 53 धावांचं. 13.25च्या सरासरीने खेळायचे पाहायचंय, कारण ह्या खेळपट्टीवरती मगाची जो सामना झाला 5 षटकांचा, त्यामुळे 75 धावा 74 धावा चेस केल्या होत्या. इथे मला वाटतं या खेळपट्टीवर ते 95, त्यानंतर 93 धावा, 80, 79, 75, 76 अशी मोठी अशी धावसंख्या या खेळपट्टीत पाहण्यास मिळालेली आहे. पाहायचं या 4 षटकांमध्ये 53 धावा कसे काय काढतो ते पाहायचंय, कारण संभाजीनगर संघाकडे चांगलेसे फलंदाज अमोलजी कठोरे आपल्या संघासाठी चांगल्याशी संधी, परंतु माळीनगर संघाकडे देखील चांगल्याशी गोलंदाजी. पाहायचं सामना रंगतदार होतो का तेच मोठे पाहायचंय. सुनील माली क्रीडा मंडळ आंबोले आयोजित महाविकास आघाडी भगवा चषक सामन्यांचा 4था दिवस. आलेल्या सर्व संघांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. दोन्ही फलंदाज मैदानात प्रवेश करतायत. क्षेत्ररक्षण देखील पांगवलेलं आहे. क्रिकेट के लिए अच्छा मौसम, सुहाना मौसम. सुबह से यहाँ पर धूप छाव का खेल जारी. आसमान में बिल्कुल यहाँ पर हल्के से बादल, लेकिन बारिश के बादल नहीं है. कोई घबराने की कोई जरूरत नहीं है. अच्छा मौसम, ठंडी हवा चल रहा है इस समय. प्रसाद आणि गणेश. गणेश ट्राय करते, नाव टाकला तो प्रसाद. सामन्याचं पहिलं षटक घेऊन येतो तो सुनील. पॉवर प्लेला षटक पाहायचंय किती धावा काढतो तो संभाजीनगर संघ. हो, आणि याला माटे बाउन्स झाला चेंडू. अष्टमवरती चेंडू झपकन माटे उचली घेऊन जातोय. फलंदाजाला काही करण्याच्या आतमध्ये चेंडू यष्टीच्या साथ स्थिर राहतोय. कुठल्या वेळची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. सरळगाव आणि दहिवली या दोन्ही संघाचे कर्णधार नाणेपेक्षा द्यायचे आहेत. आणि हा उलटा चेंडू, पायाचा चेंडू हवेमध्ये शतरा चेंडू येतोय. कुठल्या प्रकारे चूक केली नाही. डी फळावरती अशा प्रकारे गडी बाद. चांगलासा बळी मिळत होतो आपल्या दुसऱ्या चेंडूवरती. सुनील. विजयाचं लक्ष 53 धावांचं. त्यातच पहिला विकेट लवकर जाते पाहायचंय.
हो आणि याला पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चेंडू जात होतो मला वाटतं चेंडूचा पाठ लागतोय चेंडू डिस्प्लेच्या दिशेने चेंडू मला वाटतं सीमापार 4 धावा डीजे प्रसाद खातं खोलतंय तसेच संभाजीनगर संघाचं देखील खातं खोलतंय धाव संख्या 4 कैसा खराब चेंडू शॉर्ट पिच चेंडू याचा समाचार घेतोय प्रसाद पुढचा चेंडू मधल्या यष्टीवरती पंचांच्याकडे पाहतोय एक अपील करतोय चांगला असा चेंडू फलंदाजाला पूर्णपणे बीट करतोय अशा प्रकारे एक चांगला असा चेंडू होते पुन्हा एक चांगला अशी सफलता मला वाटते चांगला चेंडू होते चांगली विकेट मिळते अष्टमच्या बाहेर चेंडू बॅट टाकण्याचा प्रयत्न करतो पण तो यष्टीरक्षक अगदी तक्ष त्याने काही चूक केलेली नाही आणि अशा प्रकारे एक जोरदार अपील आणि एक अपील उचलून भरलेला आहे आणि गरीब बाद देतो नवीन फलंदाज स्वप्नील अगदी शॉर्ट पिच मारा करतोय सुनील आणि त्यातच त्यानं दोन चांगले असं वाटते यश म्हणतात चांगले सुद्धा गडी बाद केलेले आहेत पुढचा चेंडू चेंडू अष्टमच्या बाहेर पुढे जाऊन चेंडू ग्लाइड करतात चेंडू बॅटच्या पडत बसत नाही विकेट किपर बॅकीचं काम करतोय धाव संख्येत भर नाहीये चांगले शिगोंदाजी टप्प्यावरती अगदी फलंदाजाला प्रत्येक चेंडू खेळण्यास भाग पाडतोय चांगले शिगोंदाजी म्हणता येईल धाव संख्या 4 गडीबाळीचे 2 विजयाचं लक्ष 53 धावांचं पुढे सरसावत छानसा फटका आणि माटे तिथे मिसळून होते खरं तर एक धाव मला वाचू शकले असते आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण त्या धाव संख्येचे 6 स्वप्निलांचं खातं खोलतंय धाव संख्या वाढते 6-2 गडी बाद आणि अशा प्रकारे सुनील यांचं एक यशस्वी षटक सांगतंय त्यांच्या गोलंदाजी पृथ्वीकरण 1 षटक 0 निर्धाव 6 धावा आणि 2 बळी आणि आता मात्र विजयासाठी लक्ष आहे ते मला वाटते 47 धावा काढायचे 18 चेंडू काहीच अवघड आव्हान परंतु एक दिवशी सामन्यामध्ये काय होऊ शकतंय जोपर्यंत सामन्याचा शेवटचा चेंडू असेल तोपर्यंत काही सांगू शकत नाही कारण आपण याच्या अगोदरचा सामना पाहिलाच असेल की 7 चेंडूवरती 25 धावांची गरज असताना मला वाटतं तो दौनी संघाचा वाटतंय तो संघ ते विजय झालेला आहे आणि आता येतो तो मला वाटतंय प्रशांत क्षेत्रक्षणामध्ये काहीसा बदल करतायत एक स्लिप एक बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट स्ट्रेक कव्हर मग गली म्हणता येईल स्लिप एक गली बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट स्ट्रेक कव्हर एक डीप लंगान आणि याला पाहायचं चेंडू जातो तो मट गली आणि पॉइंट यांच्यामधून चेंडू चांगला क्लासिकल साहसिक पटका चौकार डीजे
त्यांचं अकाउंट ओपन होतं, 4 धावणे आपलं खातं उघडतंय. संघ धावसंख्या 10. प्रशांत यांचं चौकारणी स्वागत. आणि आता मात्र विजयासाठी 43 धावांची गरज. चेंडूला ते 17. पुढचा चेंडू ऑन साइडला छान फटका पाहायचा. चेंडू जातो तो मारतो 55. चेंडू षटकार, सुंदरसा फटका. खराब चेंडूचा समाचार. डीजे अमल बॅक टू बॅक चौकार षटकार. धावसंख्या जोडण्यावरती 16. पुढचा चेंडू पाहायचं. पंचांच्याकडे पाहतो आणि वाईड लेफ्टमच्या बाहेर. एका धावेची वाटे भर पडते. संघाची धावसंख्या 17. सामना अगदी रंगत अवस्थेत. जरी 2 गडी बालाजी वाटत अमोल जो पण खेळपट्टी होते तो पण वाटत संभाजीनगर संघाच्या आशा अगदी पल्लवित आहेत. पुढचा चेंडू आणि मला वाटतं त्या चेंडूने मला वाटतं खरोखर चांगलासा चेंडू पुढे जाऊन खेळायचा प्रयत्नात चांगला चेंडू फलंदाजाला काही करता आलं नाही. चांगला चेंडू ते बीट करून जातोय. धावसंख्येत पण नाही, धावसंख्या रोखून धरली. आणि यावेळेला पुन्हा एकदा चेंडू लेफ्टमच्या बाहेर. आपल्याला काही कर्तव्य नाहीये. चेंडू सोडून देतोय. एक धाव तो वाढते. संघ धावसंख्येत एकूण 18. आणि आता मात्र 35 धावांची गरज. चेंडूला येते 15. कोण दौल आणि सलगा दोन्ही संघाचे करणाऱ्या नाणेबसट यायचे आहेत. आणि पुढचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूपच मागे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव मिळते का पाहायचंय. आणि मला वाटतं 2 धावा निश्चितच वाढणार आहेत. या 2 धावांनी संघ धावसंख्या वाढते ती एकूण 20. 2 गडी बाद. अमोल थोटे वैयक्तिक 12 या धावसंख्या होती. स्वप्नील थोटे वैयक्तिक 2 वरती. पुन्हा आपल्या गोलंदाजा उघामध्ये वापस जातोय. पुन्हा तयार. आणि यावेळेला वाटतं चेंडूने पूर्णपणे मला वाटतं बीट करून अमोल सारखा एक चांगला असा फलंदाज या चेंडू काही करू शकला नाही. चेंडू त्यांना ग्लाइड करत स्लिप आणि गली यांच्यामधून पूर्णपणे बीट. धाव संकेत भर नाहीये. कमबॅक करतो तो मला वाटतं गोलंदाज. आणि यावेळेला पुन्हा मला वाटतं लेफ्ट स्टंपवरती पूर्णपणे भटकतोय. तिसरा चेंडू वाईट पडतो षटकातल्या. धावा तर वाढतायत. धाव संख्या 21. धावा आपल्याला आपोआप मिळत आहेत. कुठल्याच प्रकारची घाई नाहीये. चांगला असा फलंदाज अमोल प्रत्येक चेंडूला मला वाटतं अगदी व्यवस्थित सामोरं जातोय. आणि पुरेसा असा छान असा ऑनड्राय करतोय. मिळाच्या क्षेत्रात चेंडू येतो. एक धाव मिळते. दुसरी धाव मिळते का पाहिजे नाहीये. चांगला असं वाटतं थ्रो, पण तो एक धाव करू रोखू शकत नाहीये. धाव संख्या 1 ने पुढे. धाव संख्येत एकूण 22. आणि अशा प्रकारे बट एक काहीसं महागडे षटक सांगतोय. किती बोले धावा किती 16 ना. आणि काहीसं महागडे षटक. एक षटक 0 16 धावा 0 गडी. प्रशांतचे गुंज पृथ्वीकरण.
दहिवली वर्सेस सरळगाव दोन्ही संघांचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे आहेत. सरळगाव वर्सेस दहिवली दोन्ही संघांचे कर्णधार लवकर या. बारा चेंडू आणि 31 बरोबर ना 31 ना. आणि आता मात्र 12 चेंडू आणि 31 धावा. जोपर्यंत अमोल खेळपट्टीवर आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. होतो तो प्रमोद गोलंदाजीची धुरा सांभाळतो. शत्रुशन पांगवलेला एक स्लिप एक पॉइंट कव्हर शॉर्ट स्ट्रोक कव्हर एक डीप मिड ऑफ. हो आणि पुढे साचा चेंडू हुडकायचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात बसत नाहीये. एक चांगल्याशी वाटते चोटी धाव घेतोय. वाटतं नाणेफेक झालेली आहे. सरळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. पुढील सामना दहिवली वर्सेस सरळगावच्या मध्ये. प्रमोद एक अनुभवी असा गोलंदाज आहे. तसाच अमोल देखील एक अनुभव असा वाटतंय. संभाजीनगरचा कर्णधार अष्टपैलू असा खेळाडू चांगली अशी लढत दोघांच्या मध्ये पाहण्यास मिळणार आहे. पण तो न शकला तो अमोल. क्षेत्ररक्षणाचे काहीसा बदल कारण लेफ्ट हँड बॅट्समन असल्यामुळे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मध्ये थोडीशी मला वाटते क्षेत्ररक्षकाला थोडीशी मला वाटते आपली जागा बदलावी लागते. खेळ काही विषय थांबतोय. आणि यावेळेला वाटतं चेंडू अष्टमच्या बाहेर कटकाचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात पडते. चेंडू जातो. सुंदर असा चेंडू फलंदाज पूर्णपणे चकून जातोय तो अष्टमच्या बाहेर. धावसंख्या ती 22. आणि यावेळेला वाटते खराब असा चेंडू लेस्टम वरती आणि त्याचा फायदा होतो. चेंडू हुक करतो सरळ जातो. कुठल्याची संधी नाही. षटकार डीजे स्वप्नील एक लेफ्ट हँड बॅट्समॅन यांच्यासाठी एक चांगलीशी संधी आणि त्यांनी चेंडू भिरकावून लावले होतं. डिस्फेलेग आणि फांडे यांच्यामधून चेंडू सीमापार 6 धावा. 2 चांगले चेंडू त्यानंतर वाटते एक षटकार पडतोय. सामन्याला ते कलट मिळते. धावसंख्या वाटते ते एकूण वाटते 29. या षटकांनी पुन्हा एकदा संभाजीनगर संघाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. आणि यावेळेला पाहायचं झेल हवेमध्ये झेल सुटणार नाही याची दक्षता घेतोय. क्षण असा मला वाटतं चंद्रवरती नजर आणि अशा प्रकारे चांगलासा मोहरा तंबूत परत होते स्वप्नील यांच्या रूपाने. वैयक्तिक 8 धावसंख वरती बाद होतोय.
त्यांना यश मिळते नवीन एकोणतीस ना धावसंख्या 29 आहे ना धावसंख्या 29 8 बॉल 24 8 चेंडू आणि 24 धावा 8 balls 24 runs victory by संभाजीनगर सामना अगदी उत्कंठेला बसले अद्यापही काही सांगू शकत नाहीये प्रेक्षक सहज करून बसलेले आहेत पाहायचा अमल काय करतो आणि यावेळेला वाटतंय चांगला असा चेंडू प्रमोद यांचा अमोल यांना पूर्णपणे बीट करून जात आहे जर या चेंडूवरती जर एखादा फटका आला तर मला वाटतं संभाजीनगर थोडेसे पाड जड होऊ शकतो आणि त्यामुळे सध्या तरी माळीनगर संघ या सामन्याचे वर्चस्व गाजवतो पाहायचं पुढे काय होतं ते शेवटचा चेंडू या षटकातला आणि मला वाटते खरोखरच पूर्णपणे मला वाटते खेळ इथे मला वाटते अमोल यांना कुठल्याही प्रकारचे मला वाटते फटका काय मारताना चांगला असं षटक म्हणतात ते प्रमोद यांचं एक षटकर वगळता चांगली गोलंदाजी केवळ मला वाटते 7 धावा देऊन त्याने एक चांगलीशी विकेट देखील घेतली चांगलीशी गोलंदाजी आणि आता मात्र विजयाचं लक्ष खूपच अवघड आहे पाहायचं काय होतं ते 6 चेंडू आणि 24 धावा म्हणजे 4 षटकार किंवा प्रत्येक चेंडू मध्ये एक चौकार काढायचा आहे पाहायचं आहे 6 चौकार किंवा 4 षटकार प्रत्येक चेंडू आपण डीप करायचं आहे पाहायचं खूपच अवघड असं आव्हान पाहायचं गोलंदाजी धुरा कोण सांभाळतोय 6-24 काही चमत्कार होतोय का ते पाहायचं आहे चमत्कार होतोय का पाहायचा आहे चमत्कार झाला तर मनीष भाईचा नमस्कार पाहूचे काय होते ते पुढचे 6 चेंडू खूपच महत्वाचे आहेत शत्रुशन पुन्हा एकदा युवरचना शत्रुशन आता पांगवलेला आहे पाहायचं आहे स्ट्राईक वरती येतो पहिला चेंडू चेंडू हवेमध्ये एक सोपासा कुठल्या प्रकारची चूक लागली त्यांच्या पुढ्यामध्ये आणि दरम्यान चेंडू मिळते त्यांचं आपल्याकडे रिव्ह्यू आहे चेक करतायत तिसऱ्या पंचांचा नो बॉल पंच धावलेत धावून काढले का किती एक काढले काय एकूण 2 घ्या या 2 धावणी संघाशी वाढते पुढचा चेंडू पाहायचं आणि हा चेंडू मला तर पुन्हा एकदा चांगला समोर वाटतं तिथे शत्रुशकोब आहे
चांगला फटका, चांगलाशी क्षेत्ररक्षण, प्रति एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 32. पाच चेंडू 21 ना, 5 चेंडू आणि 21 धावा. आणि यावेळेला वाटतं अष्टमच्या बाहेर आपल्याला काही कर्तव्य नाहीये. चेंडू सोडून देतोय. एकदा तर मिळणारच आहे. धावसंख्या 1 पुढे धावसंख्या 33. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावा. आणि पुढे सरसावा चेंडू हवेमध्ये साईड स्पिन वरती क्षेत्ररक्षक येतोय. पाहायचंय त्याने काही चूक केली नाहीये आणि छान असा झेल टिकतोय. आणि अशा प्रकारे गडी बाद. डीजे च्या रूपाने अद्याप एक विकेटचे पतन होत आहे. धावसंख्या आहे त्या स्थितीत धावसंख्या येते 33. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 20 धावा. नवीन पंजाब तो भरत. चांगलासा मारा करतो तो अविनाश. यावेळेला देखील चेंडू झटपण आतमध्ये येतो. मला वाटतं तिकडे अमोल कसा नाखुश, कारण त्याला स्ट्राईक काय मिळत नाहीये, केवळ पाहतोय चेंडू. आणि अशा प्रकारे सामन्यातली रंगत कशी कमी होते. यावेळेला वाटतं माळीनगर संघ विजयाकडे वाटचाल करतोय. आणि यावेळेला बॅकफुट जाऊन चांगला फटका, चेंडू जमल्या जातो मध्ये चौकार होतो का पाहायचंय. आणि परंतु या चौकाराने थोडीशा अशा पल्लवित झाल्यात. धावसंख्या ती एकूण 37. आणि आता मात्र पाहायचं एखादा नो बॉल किंवा वाईट पडला तर मला वाटतं सामन्यात रंगत येऊ शकते. 16. 2 चेंडू आणि 16 धावा. आपल्याला एकेरी किंवा दुहेरी धाव मिळणार आहे. काही फायदा होणार नाही. केवळ अत्यंत सामन्याची बाकी. कौतुक करायला लागेल गोलंदाजाचं. चांगलाशी गोलंदाजी हाय व्होल्टेज प्रेशर मध्ये चांगलाशी षटक टाकले मला वाटते त्यांनी. केवळ अपचकता निभावतोय अमोल. यांना जे पाहिजे ते 7 का मिळालं नाही. या षटकामध्ये त्यांना एकच चेंडू मला वाटतं खेळता आलेलं नाही, कारण त्यांना स्ट्राईकच मिळालं नाही. अशा प्रकारे माळीनगर संघाचं इथे विजय साकार होतो. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. दोन्ही संघांचं आपण कौतुक करूया. चांगली अशी लढत इथे पाहण्यास मिळालेली आहे. अविनाश यांची चांगली गोलंदाजी. पुढील सामना होतो सरळगाव वर्सेस डवोली. सरळगाव संघाने अष्टपेलो. आणि मला वाटतं या सामन्यात मॅन ऑफ द मॅच